त्या सोमवती पिठोरी अमावस्या पितरांसाठी लावा असा हा एक दिवा. कितीही जुना पितृदोष असेल तो दूर होईल, पितर तृप्त होतील आणि पितरांचा कृपा आशीर्वाद लाभेल. तर आपल्याला काय करायचं आहे, उद्या पितरांसाठी स्नान, तर्पण, अन्नदान, वस्त्रदान, वस्तुदान केलं तरीही चालेल. पितरांसाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे. तिने सांजेला दिवाबत्ती वगैरे करून घ्यायची आहे. दारामध्ये आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे लावायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पितरांसाठी हा एक दिवा लावायचा आहे. त्यासाठी कणिक मळून बिनमिठाची कणिक मळून त्याचा एक दिवा करून त्यामध्ये तिळाचं तेल टाका आणि हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा. दिव्याखाली तुम्ही तांदूळ, गहू किंवा डिशचं आसन द्या आणि त्यानंतर तुम्ही हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा. दिवा लावल्यानंतर ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करा. ह्या दिव्याला तुम्ही आसन, गहू, तांदूळ द्या. तुमचे ह्या जो दिवा ठेवलेला आहे ते रात्रभर किडे मकोडे खातील, त्यांचाही कृपा आशीर्वाद मिळेल, तुमच्याकडून अन्नदान होईल, ते तृप्त होतील. त्यासाठी तुम्ही हा उपाय करा. पितरांसाठी हा दिवा लावल्याने किती जुना पितृदोष असेल तो नष्ट होईल. घराची, मुलाची, पतीची